लहानपणापासूनच रमेश आणि सुरेश या दोन्ही भावांमध्ये प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन असायची. दोघा भावांचं अजिबात जमत नव्हतं. असेच ते दोघं मोठे होतात आणि सुरेशला एक मुलगी आवडू लागते. त्या मुलीचं नाव मिताली होतं. रमेशचं मितालीवर खूप प्रेम होतं, त्यामुळे त्याने घरी न सांगताच मंदिरात लग्न केलं आणि मितालीला घेऊन घरी येतो. आपल्या मोठ्या मुलाला लग्नाच्या वेशात असं आलेलं बघून विमला आश्चर्यचकित होते. हे काय केलंस तू बाळा? काय झालं आई? लग्न करून तुझ्यासाठी सून घेऊन आलोय मी घरी. ते तर दिसतंय मला, पण हिच्यापेक्षा दुसरी कोणी मुलगी मिळाली नाही तुला. विमलाच्या या बोलण्यामागे एक कारण आहे. मिताली दिसायला तर सुंदर आहे, पण तिच्यात एक कमी आहे. तिचे दोन्ही पाय तिच्या शरीरापेक्षा लहान आहेत, त्यामुळे ती सगळ्यांच्याच नजरेत बुटकी आहे. ही बुटकी आहे अरे. नाही आई, मी बुटकी नाहीये. माझे पाय फक्त शरीराच्या मानाने थोडेसे छोटे आहेत. तेव्हाच तिथे सुरेश येतो आणि रमेशची थट्टा करायला लागतो. थोडे छोटे नाहीयेत वहिनी, खूप छोटे आहेत. सुरेश, मिताली माझी बायको आहे. का करू नको दादा? तू तर पूर्ण फॅमिलीचं नाकच कापून टाकलंस. आता बघ तू मी कोणाशी लग्न करतो ते. विमला काहीच बोलली नाही. ती काय बोलू शकत होती? मिताली सासरी आली. तिने विमलाची घरकामात मदत करायला सुरुवात केली. आई, मला सांगा ना काय करायचे ते. तुम्ही आराम करा, मी करते. नाही सुनबाई, तू आत्ताच आलीयेस. मग काय झालं? मी आज जेवण बनवते. सुरेशने मस्करी करणं बंद केलं नाही आणि रमेश बरोबर त्याचं भांडण झालं. तेव्हा सुरेश विचार करू लागला, आता मलाही लग्न करायला हवंय. मला अशी बायको पाहिजे जी वहिनीला टक्कर देऊ शकेल. आणि त्याच दिवशी त्याच्या फॅक्टरीमध्ये एक नवीन मुलगी आली. त्या मुलीचे पाय खूपच लांब होते आणि म्हणूनच तिला ही नोकरी मिळाली होती. तिचं नाव मानसी होतं. मानसी सगळ्यांपेक्षा खूप जास्त उंच होती. तिला बघताच सुरेशने विचार केला, अरे यार, मला याच मुलीशी लग्न करायचंय. हिचे पाय किती लांब आहेत. वहिनी तर हिच्या समोर मुंगीसारखीच दिसेल. सुरेशने दुसऱ्याच दिवशी मानसीला आपल्या मनातलं सांगितलं. मानसी पण यासाठी तयार झाली. लांब पाय असल्यामुळे तिचं लग्न ठरत नव्हतं, म्हणून तिचं पोट भरण्यासाठी तिने ही नोकरी केली होती. ती एका सेकंदातच या लग्नासाठी तयार झाली आणि त्याच दिवशी सुरेशने तिच्याशी लग्न केलं. घराच्या बाहेर येऊन तो दरवाजा ठोठावू लागला आणि मनातच विचार करू लागला, आता होईल खरी टक्कर. माझ्या बायको बरोबर छोट्या पायांच्या वहिनीला तर ना ही 1 सेकंदात दाबून टाकेल. विमलाने दरवाजा उघडला आणि ती पाहतच राहिली. ही कोण आहे रे? ही तुझी लहान सून आहे आई. पण हिचा चेहरा कुठे? पाय एका मजल्यावर आणि चेहरा दुसऱ्या मजल्यावर. हिचे पाय एवढे लांब कसे काय आहेत? नमस्ते आई. विमलाला नमस्कार करण्यासाठी मानसी खाली वाकायचा प्रयत्न करत होती, पण पाय लांब असल्यामुळे ती वाकू शकली नाही. अगं राहू दे राहू दे, नमस्कार करायची काही गरज नाहीये. माझ्या एका सुनेचे पाय छोटे आहेत आणि एका सुनेचे लांब आहेत. अजब नमुने आहेत सगळेच्या सगळे. विमलाला काही कळतच नव्हतं. सुनांबद्दल तिची खूप स्वप्न होती, पण दोन्ही सुनांमध्ये काही ना काहीतरी वेगळं होतं. इकडे सुरेश खूप खुश झाला होता. तो रमेशला म्हणाला, काय दादा, कशी वाटली माझी चाल? आता माझ्या बायको समोर तुझी बायको तर एकदम मुंगीसारखी दिसतीये. अरे गप्प बस रे. माझी बायको तरी ठीक आहे, तुझी बायको तर जिराफ दिसतीये, जिराफ. तिकडे दोघा भावांचं असं भांडण बघून या दोघी सुना पण एकमेकींशी भांडू लागल्या. ए मुंगी एवढी पोरगी, चल जाऊन काम कर, नाहीतर माझ्या पायांनी तुला चिरडूनच टाकीन. काय? तू चिरडून टाकशील मला? जिराफ कुठली? राक्षसासारखे लांब पाय आहेत तुझे, आणि तुझे पाय तर मुंगीपेक्षा पण लहान आहेत. तुला तर कुठल्या तरी झू मध्ये जायला हवं होतं, आणि तुला तर जंगलात जायला हवं होतं. जंगलात तू माणसांमध्ये राहण्याच्या लायकीचीच नाहीये. अशा प्रकारेच घरात शब्दांचा भडीमार सुरू होता आणि विमलाला याचा खूप त्रास होत होता. इथे तर जणू काही सर्कसच भरलीये. आधी माझी दोन्ही मुलं आपसात भांडायची, आता दोन्ही सुनाई भांडायला लागल्यात. एक लांब पायांवाली आणि एक छोटे पायांवाली. हे परमेश्वरा, हे काय करून ठेवलेस तू? मला या सुना नकोयत रे. विमला हे सगळं बोलतच होती. तिचं हे बोलणं ऐकून सगळे गप्प बसले. हे काय बोलतीयस आई? माझं मितालीवर प्रेम आहे. हो हो, माझं पण मानसीवर प्रेम आहे. प्रेम गेलं खड्ड्यात. मला या घरात नमुने नकोयत. हे माझं घर आहे. तुम्हाला याच बायका पाहिजेत तर या घरातून चालते व्हा, नाहीतर यांना यांच्या माहेरी पाठवा.
विमला एवढं बोलून आपल्या खोलीत निघून गेली. विमला रागात येऊन जे बोलायची बाकी सगळ्यांना तेच ऐकावं लागायचं, नाहीतर घरात भांडणं सुरू व्हायची. ही गोष्ट सुरेश आणि रमेशला खूप चांगली माहिती होती, त्यामुळे ते खूप घाबरले. मानसी आणि मिताली दुसऱ्या दिवशी माहेरी जाण्यासाठी रात्रीच आपली बॅग पॅक करून ठेवत होत्या. पण रात्रीच खूप जोरात पाऊस येऊ लागला. विमलाचं घर खूपच जुनं झालं होतं. पावसामुळे घराचा एक भाग कोसळला. बिचारी विमला डोक्यावर हात ठेवून बसली. हे घर माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण आहे, आता तर हेही तुटलं. तेव्हाच विमलाच्या दोन्ही सुना आल्या आणि त्या म्हणाल्या, काळजी करू नका आई, आम्ही दोघी सगळं ठीक करू. पण कसं? या घराचा दुसरा मजला कसा ठीक होणार? मिस्त्रीला बोलवण्यासाठीचे पैसे पण नाहीयेत माझ्याकडे. आम्ही आहे ना आई, तुम्ही फक्त बघतच राहा. मानसी आणि मिताली आता एकत्र आल्या. मानसी उंच होती. मिताली खालून घर ठीक करायला लागली आणि मानसी वरचा मजला ठीक करत होती. आणि अशा रीतीने काही दिवसातच घर तयार झालं. विमलाच्या जीवात जीव आला. तुम्ही जर असेच खेळीमेळीने एकत्र राहिलात तर किती छान होईल. तुमच्या दोघींकडे काही ना काहीतरी कौशल्य आहे. तुम्ही अशा भांडू नका. तुमच्या याच कौशल्यावर काम करून एकमेकींची मदत करा. मग बघा तुमचं काम किती सोपं होईल. म्हणजे तुम्ही आम्हाला माहेरी नाही पाठवणार नाही? नाही सुनबाई, खरंच? हो खरंच. तुम्ही दोघी जशा आहात माझ्या सुना आहात. आणि तसंही दुसऱ्या वेळेला वादळ आलं तर घर कोण ठीक करेल? अशा प्रकारे दोघी सुनांमध्ये मैत्री झाली. रमेश आणि सुरेशची भांडणंही थांबली. मानसी मितालीची मदत करू लागली आणि मिताली मानसीची. आणि अशा प्रकारे ते सगळेजण अगदी आनंदाने राहू लागले. रोमाच्या फ्लॅटमध्ये राहायची. तो 5व्या मजल्यावर होता, ज्याची एक खिडकी रस्त्याच्या बाजूने उघडायची. आणि रोमाची एक वाईट सवय होती, त्याच खिडकीतून ती घरात असलेला कचरा खाली न बघता तसाच फेकून द्यायची. अरे अरे, केस विंचरताना इतके केस गळतात ना राजेश, मी सांगू शकत नाही तुम्हाला. अगं रोमा, हे काय करतेयस? खाली न बघताच तू रस्त्यावर केस टाकून दिलेस तसेच. तुला मी किती वेळा समजावलंय, रस्त्यावर सतत माणसं येतात जातात आणि तू काहीही खिडकीतून खाली फेकतेस. अरे तुम्ही तर उगाचच बोलत राहता. आता गळालेल्या केसांना खाली रस्त्यावर नाही फेकणार तर कुठे फेकणार? आई, ए आई, मला खूप भूक लागलीये ग, मला काहीतरी खायला दे ना. अरे हो येते बाबा, 2 मिनिटं केस सुद्धा विंचरू देत नाहीस. अगं आता काय फेकलंस खाली? काही नाही, तो कंगवा खूप जुना झाला होता म्हणून फेकून दिला. अरे अरे, हा कंगवा कोणी खाली फेकला? न बघता उगाच आपला काही खाली रस्त्यावर फेकतात. हा रस्ता म्हणजे काय कचरा पेटी आहे काय? रोमा, ते बघ, एक माणूस तिथून जात होता, त्याच्या डोक्याला लागलं असतं. तू पण ना सुधारणार नाहीस. बोलू नये, पण तुझी ही वाईट सवय ना एक दिवशी तुला खूप महागात पडणार आहे. अहो काही नाही होत. तुम्हाला ना अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप विचार करावा लागतो. रोमाने राजेशचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि आपली वाईट सवय मात्र बदलली नाही. रोमाच्या या वाईट सवयीमुळे राजेश आधीपासूनच त्रासलेला होता, पण अजूनही कोणीतरी होतं जे त्या दिवशी रोमाच्या या असल्या वाईट सवयींमुळे खूप रागावतं. रोमाच्या खिडकीच्या बरोबर खाली एक झाड होतं, ज्याच्यावर एक भूत राहायला आलं होतं, ज्याचं नाव होतं जिनू. जिनू त्या झाडावर अगदी गाढ झोपलेला होता. तेव्हाच अचानक, अरे या खिडकीत किती धूळ साठलीये. किती वेळा त्या कामवालीला सांगितलंय मला खिडकीत उभं राहायला लागतं, निदान खिडकीच्या काचा तरी नीट पुसत जा, पण तिने ऐकलं तर नशीब. आणि हा कचरा पण इथेच ठेवून गेली. आता हा कचरा इथूनच खाली फेकते. अरे, हे माझ्या अंगावरती कचरा कोणी टाकलाय? अरे, हे काय वागणं आहे तुमचं? अहो थांबा, असा कचरा खाली कोण टाकतं? कचऱ्याला कचरा पेटीतच टाकावं. तुमच्या घरात डस्टबिन नाहीये? माझ्या घरी डस्टबिन आहे की नाही हे मला विचारणारे तुम्ही कोण आहात? आणि ही माझ्या घराची खिडकी आहे, माझी मर्जी. या खिडकीतून मला जे वाटेल ते मी फेकू शकते. आणि हो, स्वतःला भूत म्हणून मला इथे घाबरवण्याची गरज नाहीये. मी अशी बरीच बघितलीये तुझ्यासारखी भूत. अच्छा, तुला माहित नाहीये मी काय करू शकतो ते. मग ठीक आहे, आतापासून तू खिडकीतून जे जे काही फेकशील तेवढा तुझा गळा मोठा मोठा होत जाईल. अच्छा, मग तर बघतेच. हे घे, मी परत कचरा टाकला. आता बघ माझा गळा लांब झालाय का? नाही झाला ना? हे तर वेळच सांगेल. मी चाललो माझ्या प्रेत लोकात सफर करायला. रोमाने जिनू भूताचं म्हणणं असंच उडवून लावलं. जिनू भूत जेव्हा तिथून निघून गेलं, रोमाने तेव्हा कचरा टाकलेला होता. तिचा गळा थोडासा मोठा होतो, पण ती त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. त्यानंतर तिने 2-3 वेळा रस्त्यावर कचरा खाली फेकला होता. मम्मी, हे काय?
आज तुझा गळा जरा जास्त मोठा दिसतोय. वेडा आहेस का? जसाचा तसा तर आहे. माहित नाही तुला असं का दिसतं ते. जा आतमध्ये जाऊन तू तुझा अभ्यास कर. आता ही केळी खाऊन साल इथंच फेकून दिलीस. रोमाने त्या खिडकीतून केळ्याची साल खाली तशीच रस्त्यावर फेकली आणि बघता बघता तिचा गळा आणखी मोठा झाला. तिने आरशात पाहिलं तेव्हा तिला खरंच तिचा गळा थोडा मोठा झालेला दिसला. तिने सार्थकला पुन्हा विचारलं, सार्थक बेटा जरा एकदा माझ्याकडे बघ तर. तुला खरंच माझा गळा खूप मोठा झालेला दिसतोय का? हो आई, मला तुझा गळा मोठा झालेला दिसतोय, पण असं कसं झालं? त्या जिनू भूताचं म्हणणं खरं तर नाही झालं. अरे नाही असं काही नाही होऊ शकत. मी पण ना उगाच काहीतरी विचार करत राहते. सार्थक किती वेळा सांगितलं रे तुला, चॉकलेट खाऊन तो कागद तू इथे तिथे टाकत नको जाऊ म्हणून. चल दे बरं मला इकडे. रोमा आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या चॉकलेटचं कव्हर रस्त्यावर खाली फेकते आणि तिचा गळा अजूनच जास्त मोठा होतो. तेव्हाच राजेश तिथे येतो. रोमा, तुझा गळा एवढा लांब झाला? हे सगळं काय चाललंय? हे असं कसं झालं? तू किती विचित्र दिसतीयेस. मी काय करू राजेश, मला काहीच कळत नाहीये. माझा गळा आपले आपच लांब होत चाललाय. हे बघा आता तर खिडकीच्या बाहेरही जातोय. राजेश मला खूप भीती वाटते आता. बघता बघता रोमाचा गळा एवढा लांब झाला की तो खिडकीच्या बाहेर लटकायला लागला. रोमा राजेश आणि सार्थकला जिनू भूताची ती गोष्ट सांगते. बाबा, आईचा गळा परत पहिल्यासारखा करण्यासाठी आपल्याला जिनू भूताला बोलवावं लागेल. जिनू भूत मला माफ कर. मी यानंतर आता परत कधीच रस्त्यावर कचरा टाकणार नाही. कचराच काय, मी दुसरं काहीच फेकणार नाही. माझा गळा परत मला पहिल्यासारखा करून दे. मला आता माझीच भीती वाटायला लागलीये. जिनू भूत. रोमा, मी तुला आधीच सांगितलं होतं तुझी ही वाईट सवय तू सोडून टाक, पण तू माझं म्हणणं ऐकलं नाही. जिनू भूत, रोमाच्या वतीने मी तुझी माफी मागतो. तू आमच्या समोर ये. जिनू भूत, मी पण तुमची माफी मागतो. माझ्या आईचा गळा परत नीट करा ना. सार्थकच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते बघून जिनू भूत तिथे येतं. सार्थक बेटा, तू रडू नकोस. मला तुझ्या आईला फक्त धडा शिकवायचा होता की कचरा नेहमी कचरा पेटीतच टाकावा. जराही विचार न करता खिडकीतून असाच कचरा खाली फेकत राहणं म्हणजे त्यामुळे कुणाचे ना कुणाचे कपडे खराब होतात, कोणाला लागू शकतं. मग याचा लोकांना किती त्रास होईल. काल तर रोमाने केळीची साल सुद्धा खाली रस्त्यावर फेकून दिली. त्याच्यावर जर कोणाचा पाय पडला आणि कोणी जर त्या सालीवरून घसरलं तर, आणि हा सगळा कचरा रस्त्यावर टाकल्यामुळे रस्ताही खराब होतो. या सगळ्याचा विचार केला पाहिजे. जिनू भूत, तुम्ही खरंच आज माझे डोळे उघडलेत. मी खूप चुकीची वागले. मी आता आजपासून पुन्हा कधीच असं वागणार नाही. ठीक आहे, मग तू तुझ्या शिक्षेतून आता मुक्त झाली आहेस. मी आता तुझा गळा अगदी पहिल्यासारखाच करून देतो. जिनू भूत रोमाचा गळा अगदी पहिल्यासारखाच करून देतो. त्या दिवसानंतर रोमा खिडकीतून बाहेर रस्त्यावर काहीच फेकत नव्हती. तिने आपली ही वाईट सवय कायमची सोडून दिली होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.